गुड मॉर्निंग मित्रांनो, वेलकम. दुसरा दिवस आजचा. तर आता मस्त फ्रेश वगैरे आंघोळ वगैरे केली आणि आता एक वाजलेले आहेत 12:15 झालेले आहेत. तर आता आम्ही पहिलं चाललो आहे गणपतीपुळे मंदिरात, कारण आता फटाफट आंघोळ वगैरे केली आहे. नाश्ता वगैरे आम्ही आता जर रस्त्यात भेटला आता करू, नाही तर मग पहिलं दर्शन घेऊ आणि मग नाश्ता करू. तर फटाफट आता मित्रांनो जाऊया, कारण एक 12 वाजता आरती असते, ती भेटली तर चांगलंच आहे. आता ती मिस झाली तर ठीक आहे, चालेल, असं काय नाही. मित्रांनो आम्ही आता आलेलो आहे हॉटेल वैभव. छान आहे, एकदम जुनं काळातलं असं प्रॉपर विंटेजवाला वाटतं आहे. काय आणि आता आम्ही मागवलेलं आहे प्रॉपर कोकणी नाश्ता. आंबोळी आहे, चटणी, आंबोळी चटणी, रस्सावडा वगैरे असं 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 सगळं थोडं थोडं सगळं टेस्ट करणार आहे. भूक एवढं लागली की आल्या फोटो व्हिडिओ डायरेक्ट पहिलं खायचं, रपारप खायचं पहिलं. मित्रांनो तर खाव्या, मस्त मस्त दिसतं एकदम. हे बघा, प्रॉपर 2 चटणी खोबऱ्याच्या. वाजलेले आहेत 3:15. आम्ही घरी गेलो, थोडा आराम वगैरे केला. तर आता आम्ही पार्किंगमध्ये गाडी लावली आहे आणि मंदिरात जाऊन येतो पहिलं, कारण चालतच जातो आहे. कारण हे बघा ट्रॅफिक मजबूत आहे सगळीकडेच. हे बघा सगळीकडे वेटिंग. वरपर्यंत एकदम एंडपर्यंत फक्त ट्रॅफिक. मित्रांनो डेंजर ट्रॅफिक, डेंजर. बरं झालं आम्ही गाडी लांब लावली आणि चालत आलो आहे. ट्रॅफिक बघा, गणपतीपासून 2-3 किलोमीटर तरी ही ट्रॅफिक चालूच आहे गाड्यांची. हो, पटे ट्रॅफिक पटे. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. दर्शन झालं, पटकन झालं, एक 5 ते 10 मिनटामध्ये. जास्त लाईन नव्हती. आणि काय गाडी घेऊन जाऊ नका. त्यांना मी आधीच सांगितलं, गाडी इथे लास्टपर्यंत आणू नका, खूप गर्दी होती. आता पुढे गर्दी ती बघा, अजून पण तिकडे आहे, दिसते त्या साईडला मजबूत गर्दी आहे. आत एंट्रीच देत नाही. इथे कुठे पण हॉटेल बघा. अरे भाई आपलं हां, तर हे प्रदक्षिणाचा रोड आहे, छान आहे. इथून त्या गर्दीतून जाण्यापेक्षा आम्ही इकडनं प्रेफर केला यायचा. तर आता मित्रांनो आता आपण घरी जाऊया आणि व्लॉग हाच आपण उद्या कंटिन्यू करू, कारण आज मी छोटासाच होईल म्हणून. माझं लॉग इन पण आहे आज याचं लॉग इन आहे, एकट्याचंच लॉग इन आहे बिचाऱ्याचं. तर आपला व्लॉग हा कंटिन्यू राहील. आणि आता उद्या जायचं आपल्याला बीचवर. आता बीचवर जाऊ पद्धतशीर. तर सीन असं आहे, एक वाटेमध्ये एक फिश ॲक्वारियम होतं, तर तिकडं आता आम्ही फिश बघायला आलो आहे गणपतीपुळेमध्ये. हे असं आहे सगळं, फिश स्पा पण आहे इकडे. तर आज जाऊन बघूया कोणते कोणते मासे आज आपल्याला बघायला भेटत आहेत. हो, छान आहे. बारे कोणतं आहे रे? हे गोल्डफिश आहे ते. नाव लिहिलं, मासे थकले, त्याचं नाव नाही लिहिलं. हा मस्त आहे रे, कसला पांढरा आहे. जिंकले तरी मिल्की कोई कार. आता बुलडॉग आहे. मस्त गायब आहे. हा कोणता आहे? हा ट्रॉफियस डुबिसी. फोटो वेगळा आहे, तू वेगळा ठेवला. वेगळा आहे मासा. कॉमन क्रॅब.
अरे हे तर आपले डॉलर्स, हे डॉलर्स आहेत डॉलर्स. माझ्याकडे उलटे होते. आता तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना द बिग फिश आरवाना. खाली कॅटफिश तिकडे एक मेला हे सगळे माझ्या टाइममध्ये होते. मग काय मेंटेन हे मॉली. तर हा बघा, हा माहिती आहे तुम्हाला, हा निमो पिक्चरमध्ये जो निमोचा मित्र दाखवला आहे ना, तो वाला मासा आहे. पर्पल मासा, पर्पल मस्त आहे. हा वेगळाच मासा आहे. अरे बापरे, हा बघा, हे बघा खतरनाक. स्टॅच्यूवर बोलतात. हे इकडे खेकडा पण आहे का? आणि आता फक्त ह्याला घे, म्हणजे तो एक वेगळा. हा त्यालाच घे फक्त. अरे बापरे, खेकडा बघा केवढा मोठा आहे. टॉर्च टॉर्च लाव. एकटाच आहे काय? आता तुम्हाला माहितीच आहे, हा डेंजर मासा आहे, चावणारा मासा आहे, चावणारा. आणि हे असे वेगवेगळ्या प्रकारचे शंख बघा. हा मस्त आहे, मोठा आहे. रस्ता संध्याकाळला. पकड झोच पकड त्याची. दुपार आल्यामुळे मासे पण सुस्तावलेले, पद्धतशीर जेवून झोपलेले. टाईट होते. सनसेट झालेला आहे अशा प्रकारे त्या साईडला. आम्हाला थोडा लेट झाला, तर आता आम्ही शांतपणे बीचवर बसू थोडा वेळ आणि चिल मारू. कारण आता काय करायचं आहे ना इथे, तर आरामात आता फक्त बसू आणि चिल मारू. आणि मग संध्याकाळ रात्र झाली जसा की घरी जाऊ, रूमवर जाऊ. जयेश आमच्यातला तो गेला लॉग इन करायला, तर आता बसूया आपण इथे थोडा वेळ. वाव मित्रांनो, एकदम छानवाला बीच आहे हा. काय बीचचं ना, काय मालगुडी, मालगुडी, हा मे बी मालगुडी बीच असं आहे. खूप छान आहे, खूप छान आहे. कोणच नाही बघा मित्रांनो, कोणच नाही. आणि त्या साईडला गर्दी आहे, पण आम्ही एक हिडन प्लेस म्हणजे त्या ठिकाणावरून आलो आहे. सही आहे. वाव, खूप छान वाटतं आहे. सगळं रेती वगैरे पण छान अशी सुकी आहे, ओली नाही आहे. तुम्ही बसून चिल मारू शकता प्रॉपर एकदम. वाव, छान. थंडी पण एकदम प्रॉपर आहे वेदर. रात्री वाढेल थोडीशी, पण आता खूप छान वाटतं. गुड मॉर्निंग मित्रांनो. तर दिवस तिसरा. काल काय नाही, आम्ही जेवलो आणि झोपलो, तर मग ब्लॉगिंग करायला भेटलं नाही. तर आजचा दिवस तिसरा. शुभ सकाळ. एकदम फ्रेश झाली मॉर्निंग, एकदम छान झोप लागली. फटे थंडी होती काल. तर आता पटापट जरा ना गाडी धुऊया आपण, कारण ना गाडी केवढी लाल झाली आहे ना कोकणात येऊन, एकदम डेंजर. तर मग पहिला आता आपण गाडी जरा धुऊया फटाफट. आणि आपल्याला आज जायचं आहे माझ्या घरी, म्हणजे देवगडला. तर आपण पटापट आपली कामं करून घेऊया. गाडी धुतली की छान वाटते एकदम.
आणि मला व्हाईट गाडी आहे त्यामुळे ती पटकन खराब होते, पण धुतल्यावर काय वाटते खूप छान. तर मित्रांनो आता फटाफट आपण तयारी करू, आंघोळ करू. आपली आता स्वारी निघालेली आहे आपल्या गावाला, म्हणजेच देवगडला. आता वाजलेले आहेत 11:30 झालेत, अजून नाश्ता वगैरे नाही झाला आहे. तर ऑन द वे जर नाश्ता भेटला चांगला तर तिकडेच करू. तर एक लिटिल ड्रिंक्स ब्रेक, थोडासा हवा वगैरे भरले आता पेट्रोल पंपवर. आता जिरू घेतलं आहे, जिरू पिऊया, फ्रेश होऊया. नाश्ता करायला जागाच भेटत नाही कुठे. किती किलोमीटर आहे रे इथून अजून? जाम ट्रॅफिक बोलतो, ट्रॅव्हल खूप होतं आहे. कारण यूट्यूब चॅनलचं नावच आहे ना ट्रॅव्हल पृथ्वीराज. तर हॅलो मित्रांनो, खूप टाईम नंतर आम्ही घरी आलो, कारण सगळं सामान वगैरे घ्यायचं होतं आणि पोरं फटाफट तयारी. आज आपल्याला बेत आहे पोपटीचा. तर आणि शेफ आहेत आमचे शुभमने सगळं केलेलं आहे पोपटीचं सगळं. बाहेर प्रॉपर आम्ही आता लावणार आहे गॅस बीस, हे बघा इकडे. कारण आत जरा किचनमध्ये खूप धूळ वगैरे झालेली आहे, तर आम्ही आता इथेच करतो. आणि ओमकृष्णा राईस लावतो आहे. येस, बिस्लरी नाही, बिस्लरी सगळीकडे आम्ही बिस्लरी वापरतोय. येस. आलो घरी, सगळं किचन वगैरे साफ वगैरे केलं, सामान वगैरे ठेवलं आणि आता पद्धतशीर आपण पोपटीचा बेत आपण करूया. आणि तयारी आहे बघा, बघू शकता. कसं वाटतंय? पोपटी खाताय तुम्ही? नाही, हा माणूस खाणार नाहीये, हा फक्त हेल्प करतोय. हा जिरा राईस टाक, जिरा राईस पाहिजे आम्हाला. हातातलं कर ना मी पूर्ण हे पूर्ण ते फॉईल ते पिशव्यामध्ये पोपटी कशामध्ये होती त्याच्यामध्ये. इसमें सॉल्ट नाही तो सॉल्ट लावतो. साखर टाकायला, साखर बोलतो, मीठ टाकायला. पोरं धपाधप कामं करतात, कडक मस्त वाटतंय. आण ना टोप. तर आमचा मटका इथे आहे, चूल इकडे टाकलेली आहे, अशा प्रकारे ठेवलेली आहे. एक्साइटमेंट येस ऑन हाय लेवल, एक्साइटमेंट. तोंडाला असं पाणी येत आहे. आणि आमचे शेफ, सगळ्यात मेन शेफ, मस्त इथे राईस बीस लावत आहेत. आणि हे मेन चिकन, मॅरिनेटेड चिकन. पोपटी कुठे? हां, हे कुठे? छान 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 छान. शिव असा बसला पाहिजे, दिसत नाही. हां, या साईडला तरुण कर. हां, प्रॉपर. हे चिकन लोक आपली कुठे आहे टॉर्च? ठीक आहे, त्या मडक्यात दिसेल ना मग त्याला. अरे मडक्यात टॉस लावतोय. हा मग दिसाल. पोपटी होईल ना, टॉर्च पोपटी. काय देऊ? अंडी खाणार ना सगळी? हो, 2 अंडे ठेवून तिकडे, 2 अंडे सगळ्या ठेवलेत ना. ऑमलेट साठी ठेवते कोणला? ऑमलेट ऑमलेट नाही, ते फ्राय करायला पाहिजे. अंडी नाही, चिकन फ्रायसाठी मग ठेवून दे भाई. ठेवले. 2 अंडे वेगळे काढले, ते 8 अंडी आहेत. आता चिकन टाकलं, त्याच्यानंतर अंडी टाकली, त्याच्यानंतर आता हे पावट्याच्या शेंगा ना, पावट्याच्या शेंगा व्हेज लोकांसाठी, बटाटी व्हेज लोकांसाठी. ब्लॉग चालू आहे ना, शिव्या घालते. चिकनला मस्त पाणी सुटलंय, छान. चिकन मॅरिनेट मी केलं. येस.
व्हर्च्युअल मॅरिनेट केलं त्यांनी. लफडा काय झाला माहिती आहे काय, आपल्याकडे हे कमी आहे, पानं कमी पडले, मडका भरायला पाहिजे पूर्ण. आता ते हलणार सगळं. कसा हल्लेल? पलटी करायचं ना मडका. नाही हलणार, तू टाक जेवढा आहे तेवढा बघू. अरे हे काय ब्लॉगमध्ये असं नको बोलू तू. सॉरी, समजा तू व्हॉइस ओव्हर दे ना. व्हॉइसवर नाही तो हे आहे ना पार्ट मला दे, मी ऑडिओ काढून देतो तुला. हे आमचे विराज भाऊ पाला पाचोळ्यात होतोय. ह्याचीच तर मेन मजा आहे भाई. अरे हे ओलं नको करू, जायचं ना. नाही नाही, हे एवढा मोठा नाही, बस झालं एवढा. विराज भाई हॅलो, जमतंय जमतंय. वरती पेटवली, खाली पेटवली. तर आता खूप मेहनत करून आम्ही या मडक्याला पूर्ण झाकायचं असतं आगीने, आणि अर्धा ते 1 तास ते त्याला भट्टीमध्ये हे करायचं आहे प्रॉपर. पकड, 1 मिनिट दे. अरे कागद पाहिजे होता. वट्टू खालून गेलं पाहिजे, इकडे दे. खाली हे गवत वरती कोणी टाकलं? दे दे, मी काय त्यासाठी पण लावा. माझीच आहे ना, माझी. माझीच नाही आहे. साईडला पडणार आता ते वरचं. राहू दे राहू दे राहू दे. अथक प्रयत्नानंतर एकदम डेंजर आग लागलेली आहे, म्हणजे जशी प्रॉपर पाहिजे तशी. हे बघा, घाम बघू शकता. इथून पूर्ण वरती जेवढं होतं ते सगळं काढलं आणि तेच टाकलं त्याच्यामध्ये, म्हणजे ते पण साफ झालं आणि आपली आग पण लागली प्रॉपर. वेट करतोय, फक्त नीट झालं पाहिजे बस. अरे आतमध्ये आपले घे, चालेल ओला. अजून एक फरमाईश करतायत. काय सांगतो तुला, घे चिकन फ्राय. चिकन फ्राय. चिकन फ्राय. बस 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 टाक. बस. त्याला वाटलं भजी करत आहे, तो खुश झाला. भजी करताय ना तो, खाप ना बटाटे. पण फ्रेंच फ्राईज पाहिजे तुझ्यासाठी, तर मी ही होतं प्लेट, चिकनची प्लेट इथे घे, या सिलेंडरवरती घे. बटाटे प्लेट सगळं काढे, प्लेट काढ रे. नाही ना, अजून तापलं नसणार. गॅस फास्ट करा. आता माझ्या कॅमेरा आणू. हे संतोष काकांसारखं पोट आहे. खायला मजा गरम. काढ दे धीरे. पोपटीसाठी आम्ही स्पेशल लोक बोलवलेत. सगळे मित्र आले आपले. काढ इथनं कशाने तरी आता, चमचा बिमचा घे. आणि टाइम आलेला आहे मित्रांनो. हे चमचा घेते धुवून आलं. कसं काय आहे ते बघू आता. हे चमचा आणला ना तुम्ही. हा शिजलं. हे घे बघ, चव घे. अंदे काय बघ. हे थांब आहे. हॅलो. अरे थांब, ब्लॉग चालू आहे यार. सॉरी. शिव्या घालू नका प्लीज. सॉरी शक्तिमान.
चटके मस्त आहेत काहीतरी मोठं नाही अंड अंड घे ना अंड अंड सोल हे भाई वास तर चांगला आहे नाही शिजलेत प्रॉपर शिजलेत जिंकलं हे भावा घ्या टेस्ट कर अरे चव तर कर विराज कुबल अरे चव तर घे हे घे चव कर टेस्ट घे ना. अरे टेस्ट अरे एवढं दादा घे चव अरे टेस्ट कर ना हे कचरा काढ रे शिजलंय भावा शिजलंय प्रॉपर हे कोण इकडे इकडे करतो ना तो काय नाही ब्लॉग मध्ये तू आलाय घाणडा पोरगा असं घ्यायचा आमच्या इकडे मोंडात पोके तयार झालेली आहे. हो शेंगा पण आले पद्धतशीर ओके 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 टेस्ट केलं जिंकलोय म्हणजे मी योकू झालं जिंकला तू आम्ही चांगला आणि आता झाला. हागलो असतो ना तर सगळ्यांनी गाणं मारली स्पेशल माझी अरे हा शिवाय घालणार आहे जे जे शिवाय घालतात ना त्याने घातले सोड्याच्या अरे ते voice over मध्ये चिकन अरे पण खरं खोटं बोललो का नाही बरोबर माझी मारत होते. निघेल हे झाले आपले लेग पीस भाऊ कोण खाणार लेग पीस हा बटाटा बिर्याणी बनवली अरे काय बोलतो छोटा वाटतं तू खूप अंडी हा आपला बटाटा मला अजून मॅगी पण नाहीत संपला संपला अरे संपलं रे भावा मी काढतो मी चिकन साईडला काढतो अरे जिंकलो का तर मित्रांनो टेस्ट केली खूप छान प्लॅन सक्सेसफुल झालेले आहे अशा प्रकारे आणि थँक्स फॉर शुभम आणि आपले मित्र सगळे आणि हे आपले मित्र आलेत सगळे आपल्या इकडे समोरच राहतात भाई फुल फुल मेहनत लावा रे तुम्ही प्लीज अरे आता तो सीझन नाही ना आमच्याकडे. हे जे मोठे मोठे पानं असतात ना ते वापरतो हा मोठे आम्ही 2 दिवस पाला शोधतोय. मी सकाळी याला घेऊन सायकल मित्रांनो ही आहे आमची मेहनत पोपटी जे केलंय म्हणजे एकदम प्रॉपर जी टेस्ट येते चिकनला अशी एक लेमन फ्लेवर येतो खतरनाक झाली आहे भाई खतरनाक मेहनत शुभमची मेहनत जयेशची मेहनत ओमकृष्ण आणि आमचे स्पेशल भाई फटे मेहनत केलेली आहे ओमकार शेट्टी अर्जुन चायनीजवाला ते त्यांनी इलेक्ट्रिशियनचं पण काम केलंय साफसफाईचं पण काम केलंय सगळं हे लाईट लावण्यापासून सगळं त्यानेच हे केलंय तर हा व्हिडिओ त्यांच्या गर्लफ्रेंड पर्यंत पोचावा येस पोहोचेल असं माझी इच्छा आणि त्याच्या गर्लफ्रेंडने बघावं नाही भाई याची जी होणारी बायको वगैरे असेल ती खूप लकी आहे भाई कारण हा सगळं करतो भाई सगळं म्हणजे मी जर पोरगी असते ना मी याच्याशी लग्न केलं असतं डेंजर मडका कसं उलटं काय भाई मडका पण 2 मिनिटात उलटा केला आणि हे आता आम्ही खातो आम्हाला मजबूत भूक लागली आहे 1.5 तास आम्ही ह्याची वाट बघत होतो पटे भूक लागली आम्हाला तर पटापट आता आम्ही खातो आणि झोपतो कारण खूप लेट झालाय 10:30 पावणे 11 झालेले आहेत आम्ही फटाफट जेवतो आणि झोपतो आणि मित्रांनो आपण आता ब्लॉग आपण इकडेच एंड करूया कारण 2 दिवसाचा ब्लॉग होता हा कमी आहे तर तुम्हाला कसा वाटला हे कमेंट्समध्ये सांगा आणि लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा माझ्या यूट्यूब चॅनलला बाय